त्या महाराष्ट्रामध्ये कल्याणपुरीची निवडणूक वेगळी आहे की ही निवडणूक आता नागरिकांची असेल. आपण त्यांना सोडून कुठल्याही सुशिक्षित चांगला उमेदवार ज्याला या कल्याणपुरीची माहिती असेल अशाला ते आम्ही त्याला पाठिंबा देऊ आणि त्याचं काम करू, कारण की आपल्याला विकास झाला पाहिजे. पण कोणत्याही प्रकारला न जुमानता त्या गोळीबाराच्या साठी सुद्धा एक प्रकारची बक्षीस म्हणून त्याच्या कुटुंबाला बीजेपी पक्षाने त्याला उमेदवारी दिली. हो, स्वतः घाटगी गोळी मी माझा काही पश्चाताप नाही, कारण काही हरकत नाही. पण कल्याणपुरीचे नागरिक हे सुजाण आहेत. खऱ्या अर्थाने तर ही नागरिकांचीच लढाई आहे. त्या कल्याणपुरीचं नक्कीच आता बदल होणार आहे. परिवर्तनाची लाट सुरू झालेली आहे की ही निवडणूक आता नागरिकांची असेल. नागरिकांच्या विरोधात एक नाकर्ते आणि भ्रष्टाचाराच्या सोबत आहे. नागरिकांचा चेहरा म्हणून मला अनेक म्हणजे ते शिक्षक असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, वकील असतील, शेतकरी वर्ग, विद्यार्थी वर्ग, तरुण वर्गांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा देऊन मला सांगितलं की आपल्याला निवडणूक आमच्या वतीने लढायची. त्यामुळे मी अपक्ष म्हणून या ठिकाणी उतरलेलो आहे.